तुमच्या can you just tell us about RVShree and yes, a little bit more about yourself? Okay. So RVShree Global Logistics ही बेसिकली फ्रेट फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये फ्रेट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर कस्टम क्लिअरन्स सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर कार्गो वेअरहाऊसिंग असेल, त्याच्यानंतर हे सगळं झालं इकडचं देशातलं. परदेशातही आपलं एजंट नेटवर्क आहे बऱ्यापैकी स्ट्रॉंग. त्याच्यामुळे त्या देशातल्या डेस्टिनेशन कंट्रीमध्ये डिलिव्हरी करायची असेल तर ते सुद्धा आपण प्रामुख्याने करतो. त्याचबरोबरीने एक्सपोर्ट कन्सल्टन्सी, ज्यामध्ये लोकांना नव्याने एक्सपोर्ट चालू करायचं असेल त्याच्याकरता लागणारे जे काही डॉक्युमेंटेशन असतील, त्याच्यामधले इश्यूज असतील, किंवा अगदी इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढायचं आहे, पोर्ट रजिस्ट्रेशन करायचे आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी पण आम्ही गाईड करतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं की गेले 8 वर्ष आम्ही गणपती एक्सपोर्ट करतो. सो हे आमचं एक वेगळं व्हर्टिकल आहे. वी आर मर्चंट एक्सपोर्टर्स. तर असं हे थोडक्यात RVShree ग्लोबलचं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट वी आर ऑलवेज स्केअर्ड अबाउट एक्सपोर्टिंग समथिंग. तर त्याची भीती काढण्यासाठी काही बेसिकली डॉक्युमेंटेशनची भीती वाटते की आपण सगळ्यांनाच विचारू कशाबद्दल आपल्याला प्रश्न असतात. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही म्हणला तसं की डॉक्युमेंटेशनची भीती आहेच आहे, कारण लोकांना पूर्वीपासून एक असा एक जोक म्हणला होतो एक्सपोर्टच्या संदर्भात की 1 टन मटेरियल पाठवायचं असेल तर 500 किलोचे डॉक्युमेंट पाठवायला लागतात. तर हे पूर्वीच्या काळी होतं असं, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स ठेवले होते. डॉक्युमेंटेशनचं खूप सारं हे पाहिजे ते पाहिजे असं होतं. पण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ईज ऑफ डुईंगच्या बिझनेसच्या अंडर खूप सारं डॉक्युमेंटेशनचं काम त्यांनी सोपं केलं, सिम्प्लिफाईड केलेलं आहे. त्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट अगदी त्यांनी प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत की ह्या काही डॉक्युमेंटची तुमची लिस्ट जर का रिक्वायर आहे त्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुम्हाला कुठल्याही क्लिअरन्समध्ये अडचण येत नाही. नॉर्मली आत्ता सध्या माझा अनुभव असा आहे की मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर्स जे आहेत त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं एक प्रकारचा खूप त्रास दिला जात नाही असं माझा तरी अनुभव आहे. क्लिअरन्सच्या बाबतीत मी जे काय बघतोय, जे कोण ट्रेडर असतील काही इम्पोर्ट करून पाठवतात वगैरे, त्यांना काही वेळा त्रास झाला पण असू शकेल काही प्रोडक्टच्या बाबतीत. पण जे मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टर्स आहेत, जे GST पर्व्ह्यूमध्ये ऑलरेडी इंडियामध्ये आहेत, त्या सगळ्यांना एक्सपोर्ट क्लिअरन्स करण्याकरता कुठल्याही प्रकारची अडचण अशी काही आत्ता येत नाही. डॉक्युमेंटेशनमध्ये प्रामुख्याने जर का आपण बघितलं तर कोणाला एक्सपोर्ट करायचं आहे सुरुवातीला तर काय काय लागतं, मॅन्डेटरी रिक्वायरमेंट काय काय आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचा IC कोड असणं गरजेचं आहे. सो विच इज इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. आता हा कोड असण्याकरता काय काय लागतं तर तुम्हाला पहिल्यांदा कंपनी रजिस्टर्ड पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं बँक अकाउंट कुठल्या तरी एका बँकेत, नॅशनलाइज बँकेत पाहिजे. त्याच्यानंतर कॅन्सल चेक लागतो एका बँकेचा. आणि असं आहे तुम्ही DGFTच्या साईटवर जाऊन ऑनलाईन खूप इझिली IC कोड काढणं आता प्रोसेस सोपी झालेली आहे, सिम्प्लिफाईड केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. सो ते एक आपण करू शकतो. आत्ता रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने IC कोडच्या बाबतीत एक असा निर्णय घेतला की जर का तुम्ही एका वर्षामध्ये IC कोड वापरला नसेल तर तो आता डिॲक्टिवेट होतो. बऱ्याच जणांनी काही जणांचा असेल तर त्यांना तसा अनुभव आला पण असेल की वर्षभरामध्ये जर का आपण IC कोड वापरला नाही तर तो डिॲक्टिवेट होऊन जातो. तर मग त्याच्याकरता काय करायला लागतं, परत तुम्हाला ऑनलाईन जाऊन तो रिॲक्टिवेट करायला लागतो. सो फायनान्शियल इयर वाईज एप्रिल टू मार्च या पिरियडमध्ये तुम्ही तो ॲक्टिवेट करू शकता. जर का डिॲक्टिवेट झाला तर परत तो डिॲक्टिवेट करता. सेकंडली तुम्हाला आईस गेट रजिस्ट्रेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. डॉक्युमेंटेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की पोर्ट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता पूर्वी कोविडच्या आधी असं होतं की तुमचा डॉक्युमेंटेशनसाठी फिजिकल डॉक्युमेंट तुम्हाला पोर्टवर जाऊन कुठल्या CHला द्यायचे, तो सांगायचे डॉक्युमेंट लोक द्यायचे आणि त्यामुळे लोक तिथे पोर्टमध्ये रजिस्टर तुम्हाला करून मिळायचे. आता कोविड नंतर ह्या ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंडर ऑनलाईन प्रोसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलेली आहे. अंडर सेक्शन 65 त्यांनी काही पब्लिक नोटीस दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते ऑनलाईन डॉक्युमेंटेशन सबमिट करायला लागतं. अगेन या सगळ्यामध्ये IC कोड म्हणा किंवा आईस गेट रजिस्ट्रेशन म्हणा, या सगळ्याचा बेस डिजिटल सिग्नेचर केलेला आहे. सो एव्हरी ओनर ऑफ द कंपनी ह्याला ते प्रामुख्याने आईस गेट रजिस्ट्रेशन करण्याकरता डिजिटल सिग्नेचरचं डोंगर लावूनच पुढे प्रोसेस करावी लागते. पूर्वी असं व्हायचं की कोणतरी कन्सल्टंट करतो आमचा किंवा आमचे CA आहेत ते करतात,
असं जे काही व्हायचं त्याच्यावरनं आता लोकांनी स्वतः करावं त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने थोडंसं प्रोत्साहन दिलेलं आहे. सो हा एक आईस गेट रजिस्ट्रेशनचा पार्ट झाला. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जर का फर्स्ट टाइम एक्सपोर्ट रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला KYC रजिस्टर आणि फर्स्ट टाइम एक्सपोर्ट रजिस्ट्रेशन असा एक प्रकार पण आता करावा लागतो जो पूर्वी नव्हता. तो त्याच्यामध्ये काही परत प्रिस्क्राईब सेट ऑफ डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिलेले आहेत ते तुम्हाला सबमिट करायला लागतात आणि मग तुम्ही प्रामुख्याने एक्सपोर्ट करण्याकरता एलिजिबल होऊ शकता. सो ह्या सगळ्या प्रोसेस आहेत. सेम इम्पोर्ट करता पण आहे. इम्पोर्ट जर का तुम्हाला पहिल्यांदा करायचं असेल तर फर्स्ट टाइम इम्पोर्ट रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याचा एक फाईल नंबर जनरेट होतो जो फ्युचर तुमच्या कुठल्याही शिपमेंट करता उपयोगात येऊ शकतो. एखादा ऑफिसर नंतरच्या काळामध्ये तुम्हाला म्हणाला की अरे हे केलं नाहीये तुम्ही दाखवा, तर तुम्ही तो फाईल नंबर दाखवून त्याला सांगू शकता की आम्ही हे ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे. पण ह्या मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहेत ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे. आता याच्यामधला अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता तुमच्या IC कोडचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमच्या GSTच्या रजिस्ट्रेशनचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि आईस गेटच्या रजिस्ट्रेशन करता वापरला जाणारा ईमेल ID आणि मोबाईल नंबर तिन्ही एकच असले पाहिजे असं आता केलेलं आहे. तो बऱ्याच जणांचा तो एक भाग नसतो किंवा तो करणं गरजेचं मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि ज्याच्यामधनं तुम्हाला आता आईस गेटमधनं तुमचं कुठल्याही एक्सपोर्टचं शिपमेंट गेलं किंवा कुठल्याही इम्पोर्टचं आलं तर बिल ऑफ अटेंडची कॉपी, शिपिंग बिलची कॉपी ही तुम्हाला डायरेक्टली तुमच्या ईमेल ID वर डायरेक्टली मिळते. सो हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही त्याच्यामधले ऑनलाईन रजिस्ट्रेशनमधले जे काही बेनिफिट दिलेले आहेत लोकांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. Even though not related with die casting, ओके. how did you get into गणपती एक्सपोर्ट? आणि आमच्याशी थोडं रिलेशन आहे कारण की आमचे पण पार्ट्स थोडे नाजूक असतात. ते वाकले नाही पाहिजे काय म्हणजे सुद्धा. गणपती मूर्ती एक्सपोर्टचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आमचा. कारण ऑलमोस्ट 2015-16 मध्ये एक कॅनडाला वास्तव्य असणारे एक जण आहेत ते आमच्या ते पुण्यात आले असताना आमची त्यांची भेट झाली. आणि फ्रेट फॉरवर्डिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने आमचा नेहमीच विचार असायचा की आम्हाला याच्यातनं काही करता येईल का, तुम्हाला इथनं काही सोर्सिंग करायचं आहे का, असं आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होतो. आणि मग त्याच्यातनं त्यांचं असं लक्षात आलं की त्यांचा तिथे काही गणेश याग परिवार अशामध्ये त्यांचं काही तिथे संपर्क आहे आणि काही मराठी घरांमध्ये किंवा काही इंडियन लोकांच्या कम्युनिटीमध्ये त्यांचा संपर्क जास्त आहे. त्यांनी आम्हाला सजेस्ट केले की आम्ही गणपती आम्हाला तिथे विकण्याकरता तुम्ही काही हेल्प करू शकाल किंवा गणपती पाठवू शकाल का. तर मी म्हटलं ठीक आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे चांगली बाप्पांनी दिलेली, आपण ती घेऊया. पण आता असं आहे की गणपती मूर्ती शाडूच्या पाठवणं हे अत्यंत म्हणजे जिकिरीचं काम आहे, नाजूक काम. आणि मग त्या प्रकारे त्याचं पॅकेजिंग डेव्हलप करणं वगैरे हे सगळं आम्ही केलं आहे. त्याच्यामध्ये आमची सगळी टीम कंपनीची सगळे एम्प्लॉई त्यांच्या बायका सगळेजण आम्ही ते पॅकिंग करतो. गेले 8 वर्ष आम्ही ती प्रोसेस करतो आहोत. पहिल्या वर्षीचा अनुभव असा होता की सुरुवातीला आम्ही म्हटलं की 100 मूर्ती पाठवून बघूया कसा रिस्पॉन्स आहे काय, आम्हालाही त्याचा अंदाज नव्हता. 100 मूर्ती गेल्या आणि मूर्ती पोचल्यानंतर लक्षात आलं की आपण गणपतीच्या अगदीच 2-3 दिवस त्यांच्याकडे पोचल्या, त्यामुळे त्यांना सेल करता काही वेळच नाही मिळाला. आणि मग त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की अरे आपली थोडी प्लॅनिंगची बस चुकली आहे. मग आम्ही नंतर ठरवलं की बाबा आपण याच्यामध्ये थोडंसं प्लॅनिंग आधीपासून करायला लागेल. मग ते प्लॅनिंग करताना लक्षात आलं की समजा गणपती ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असतील तर ट्रान्झिट टाईमच साधारणतः 2 महिन्याचा आहे. मग त्यांना जर का सेल करता तिथे 1.5 महिना हवा असेल तर आपले गणपती साधारणतः लवकर पोहोचले पाहिजे, जुलैमध्ये परत पोहोचले पाहिजे. जुलैमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्या आधी परत 7 दिवस. सो असं बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करत आम्ही गणपती साधारणतः एप्रिलमध्ये बरं एक्सपोर्ट करतो, म्हणजे पाठवतो इथनं. आणि मग गेल्या 8 वर्षांमध्ये तो आकडा आमचा वाढत गेला. साधारणतः गेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण एक 20 फीट कंटेनर आमचा जातो. त्याच्यामध्ये 650 मूर्तीपर्यंत आम्ही गणपती मूर्ती पाठवतो. आणि 6 इंचापासून ते 36 इंच 3 फुटापर्यंत या शाडूच्या पूर्ण मूर्ती सगळ्या हे आम्ही आता सध्या पाठवतो. आणि तिथे त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. तेही तिथे ऑनलाईन मार्केटिंग म्हणा, वेबसाईट्सवर त्यांच्या आधीपासून त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करून आणि बऱ्यापैकी कॅनडा तसा खूप मोठा देश आहे, त्याच्यामुळे खूप लांब पण लोक त्यांच्याकडे फिजिकली गणपती घ्यायला ऑन द वे ड्राईव्ह करत येतात. 4 तास ड्राईव्ह 5 तास ड्राईव्ह करून येतात. पण एकदा ते सेट झाल्यामुळे लोकांना माहिती आहे की इथे शाडूच्या सर्वांग सुंदर मूर्ती मिळतात. तर ते चालू आहे चांगल्या प्रकारे. आणि मी म्हटलं तसं की डायकास्टिंग जसे हे आहे तसंच हे पण अत्यंत नाजूक आहे काम. आणि ते आता आमचा एक
काय म्हणतात USP झालाय किंवा एकदा आम्ही हे पाठवलंय तर लोकांना आम्ही आता असं सांगतो किंवा आम्ही गणपती मूर्ती एक्सपोर्ट करतो, आम्ही काहीही पाठवू शकतो व्यवस्थितपणे विदाऊट एनी ब्रेकेज, हे लोकांना आम्हाला चांगल्या प्रकारे सांगतात. यावर काही प्रश्न असतील तर नाही तर पुढचा माझा प्रश्न आहे, कॉस्ट किती असते तर समजा गणपती एक्सपोर्ट करायचे, गणपती मूर्ती हा म्हणजे पर्सेंटेज वाईज जर का बघितलं तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तशी डेफिनेटली मूर्तींच्या कॉस्ट एवढीच जाते, लँडेड कॉस्ट. पण आता जर का आपण बघतोय की पुण्यामध्ये आपल्याला जर का मूर्ती ज्या किमतीला आपण घेतो त्याच्या साधारणतः एक 10 ते 15% फक्त हाईक तिथे होऊन तिथे म्हणजे पोचवण्यापर्यंत असं सगळं तिथे होतं आणि त्यांना तिथे त्या किमतींना मूर्ती मिळतात. पण तसंही लोकांना तिथला म्हणजे कॅनडामधल्या लोकांचा उत्साह बघितला आणि मूर्ती इथे उपलब्ध होतीये, उपलब्धता आहे याचा आनंद खूप जास्त आहे. त्यामुळे ज्या किमतीला तिथे व्हॅल्यू एडिशन करून विकतायत त्या किमतीला पण लोक घेतात चांगल्या प्रकारे. ड्युटी लागते का त्याला, कस्टम ड्युटी वगैरे काय नाही, हा कॅनडामध्ये असं आहे की हे आम्ही सुरुवातीच्या पहिल्या शिपमेंट नंतर आम्हाला लक्षात आलं की कॅनडामध्ये हे शाडूच्या मूर्ती या हँडमेड मूर्ती म्हणून त्या म्हणल्या जातात. आपण जरी आपल्या साच्यामधनं जरी केलेलं असेल तरी तो साचा आणि त्या हातानेच बनवलेलं सगळं काम आहे. मग त्यामध्ये एक सुरुवातीला आम्ही असा एक व्हिडिओ तयार केला होता मॅन्युफॅक्चरकडे जाऊन की हे हँडमेड कसं आहे, आणि मग त्यांना आम्ही आमच्या एक लेटर हेडवर असं एक पूर्ण मूर्ती कशी बनते मातीपासून त्याचं हे कसं होतं वगैरे अशी प्रोसेस एक लिहून दिली होती आणि साईड बाय साईड तो व्हिडिओ पण आम्ही त्यांना दिला होता. आणि मग तेव्हापासून त्या मूर्तींना ड्युटी तिथे लागत नाही, ते हँडमेडच्या अंडर आल्यामुळे, हँडमेड क्राफ्टच्या अंडर आल्यामुळे त्यांना ड्युटी तिथे लागत. हे जे फर्स्ट टाइम एक्सपोर्टर रजिस्ट्रेशन तुम्ही म्हणता ते आईसगेट वरतीच होतं का कसं प्रोसेस? KYC कुठं होतं? KYC आणि फर्स्ट टाइम एक्सपोर्ट हे ॲट द टाइम ऑफ शिपमेंट तुम्हाला जेव्हा पाठवायचं आहे मटेरियल त्यावेळेलाच ते करायला लागतं. पण बाकीची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे एडी कोड किंवा IFSC कोड रजिस्ट्रेशन हे आपल्याला आधी ऑनलाईन करायचं. एक प्रश्न होता की तुम्ही म्हणता की गणपतीच्या मूर्तींना 2 महिने लागतात ट्रान्झिटला, तर सगळीकडेच अक्रॉस ऑल एक्सपोर्ट्स तीच टाइम फ्रेम असते? नाही, कॅनडाचा ट्रान्झिट टाइम खूप जास्त आहे. आणि कॅनडाचा पर्टिक्युलरली जर बघायला गेलं तर हे बाहेर युरोप जाते वेसल, आणि आता रिसेंटली बघाल तर तुम्ही रेड सीच्या इश्यूमुळे पण ट्रान्झिट टाइम खूप सारे वाढलेले आहेत. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षांमध्ये ट्रान्झिट टाइम हा ऑलमोस्ट 55 दिवसापर्यंत पोहोचला आहे. म्हणजे नावाशिवाय टू हॅलिफॅक्स वेस्ट कोस्टचं पोर्ट म्हणा किंवा इकडे व्हँकुव्हर पोर्ट म्हणा ईस्ट कोस्टचं, दोन्हीकडे सुद्धा ट्रान्झिट टाइम त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो. पण आता जर का आपल्या इथून सिंगापूरला पाठवायचं गणपती किंवा इथून मॉरिशसला पाठवायचं, इथून दुबईला पाठवायचं, तर त्याचे ट्रान्झिट टाइम खूपच कमी आहे. तिथे आपण पाठवू शकतो. त्या हिशोबाने आता त्याचं प्लॅनिंग करत आहे. आता अपार्ट फ्रॉम गणपती तुम्ही अजून काय पाठवता कॅनडाला स्पेसिफिकली? आत्ता तरी नाही पाठवू, कारण आम्ही त्यांना अपार्ट फ्रॉम गणपती हा आम्ही आता पूजा साहित्य जे काही लागतं गणपतीचं ते आम्ही त्यांना पाठवतो. पण फूड प्रोडक्टमध्ये आम्ही काही आता काम करतो ऑलरेडी. रिफर काही प्रोडक्ट तिथे पाठवण्याकरता आम्ही प्रयत्न करतो, किंवा तांब्याचे काही आर्टिकल्स म्हणा वगैरे अशासाठी पण आमचा प्रयत्न चालू आहे. You have a clearing agent over there. येस, वी हॅव अ क्लिअरिंग एजंट देअर. आम्ही तिथे डोअर डिलिव्हरीपर्यंत त्यांना सपोर्ट करतो, कारण जे आता बाहेर आमचे आहेत त्यांचं तर तिथे कोणीच तसं कनेक्शनमध्ये नाही आहे, जरी ते आमच्यावर 7-8 वर्ष काम करत असले तरी. त्यामुळे आता ऑलरेडी माझा तिथे एजंट आहे, त्यामुळे आम्ही त्यांना डोअर डिलिव्हरीच देतो. इक्विपमेंट्स तुम्ही पाठवू शकता का? हो, बल्कि मोर दॅन 40 टन्स वगैरे? हो, ब्रेकबल्क कार्गो आम्ही पाठवतो किंवा प्रोजेक्ट कार्गोवर पण काम करतो. आणि आमच्या ज्या फर्नेसेस असतात 40 टनाची जर असेल ओके, तर ती आम्ही इथे फॅब्रिकेट करून असं 40 टन असं उचलून ठेवू शकत नाही. बरोबर, काही पार्टमध्ये जातं ते. ओके. तर ते कसं पाठवता येईल? असं आम्ही बांगलादेशला पाठवल्यात तर त्या 2-2-2.5 टनाच्या होत्या, ते क्रेटमध्ये गेल्या. ओके, पण आता ओमानला मला फर्नेस पाठवायची आहे. ओके, वेट 40 टन्स. बरं, त्यात कसं करता येईल काय वगैरे? पाठवता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये असं आहे की एक शेल असतं, हां, रिफ्रॅक्टरी मटेरियल असतं, तिथे जाऊन आम्हाला असेंब्ली करायची असते. ओके. पण हे जे डायमेन्शन म्हणताय तुम्ही, हे परत कंटेनराइज मध्ये बसणार जर का नसतील, आम्ही असंच करणार की जे कंटेनरमध्ये 8 फूट वीट असते आणि उंची 8 फूट अलाउड असते, हो, त्या साईजचं करणार आणि तिथे नेऊन असेंब्ली करणार. मग ते करता येईल.
त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तो कंटेनराइज जर का होत नसेल तर फ्लॅट ट्रॅक कंटेनर असतात, ज्याच्यामध्ये पण आपण पाठवू शकतो. त्याचा थोडा फ्रेट जास्त होतो, हाच एकमेव भाग आहे. पण तो कोड चेंज होतो ना, मग फर्नेसचा कोड वेगळा आणि लूज मटेरियलचा कोड वेगळा असतो. असं काही नाही आहे. फ्लॅट ट्रॅक कंटेनरमध्ये पण आपण कंटेनर म्हणजे थोडक्यात मटेरियल फ्लॅट ट्रॅक कंटेनरमध्ये थोडक्यात काय, कंटेनरचा नुसता एक बेल्ट असतो, मोठा बेल्ट, आणि त्याला चारही बाजूने तुम्ही उचलू शकता. त्याला विड्थ तुमची अगदी त्या 7.5 फीट्समध्ये बसणारी जर का नसेल, ती 8 फूट असेल तर तो थोडक्यात डायमेन्शन त्याचं वाढतं. त्याच्यामुळे मग तो आउटगेजमध्ये जातो. मग हा आउटगेज कार्गो पण आपण पाठवू शकतो, काही अडचण नाही. तुम्हाला दोघांना मदत करू का मध्ये बोलून? हो. धनप्रकाश आणि FFO हे एक्सपोर्ट करतात, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आता फर्नेसेस एक्सपोर्ट करतात, ते कशा करतात? आता कमी तुझा एक प्रश्न. एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन बद्दल तुम्ही हे सांगितलं, जस्ट गणपतीचं एक्झाम्पल घेतो, तुम्ही कॅनडाला पाठवतो तेव्हा तुम्ही एक डॉक्युमेंटेशनची प्रोसेस केली, पण सेम गणपती मला युरोपला पाठवतो. सो कॅन वी यूज सेम डॉक्युमेंटेशन? हो, अगदी. डॉक्युमेंटेशनमध्ये कस्टम क्लिअरन्स करण्याकरता जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते तर कॉमन आहेत सगळे. ओके. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे इनवॉइस असेल, पॅकिंग लिस्ट असेल, अनेक्शर हे असेल, ह्या सगळ्या लिस्ट जी डॉक्युमेंटची आहे ती तर तशीच राहणार आहे. त्यांच्या देशामध्ये पाठवताना तिकडे त्यांना काही ॲडिशनल रजिस्ट्रेशन करायला लागत असतील तर त्याचा फक्त आपल्याला आधीपासून चेक करावं लागेल. ते माझ्या एजंटकडनं आपण चेक करू शकतो की त्या देशामध्ये काही त्याला ड्युटी लागणार आहे. जसं आपण कॅनडामध्ये आम्ही चेक केलं, तिला ड्युटी लागणार आहे का नाही, मग त्याच्यासाठी ड्युटी फ्री करण्याकरताही आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ पाठवला आहे केलं. तसं तिथे पण करता येऊ शकतं. आत्ता माझ्या मते अक्रॉस द ग्लोब गणपती आपल्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात जातातच. म्हणजे आम्ही फक्त कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला पाठवतो, पण ऑलरेडी युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जातात आणि विदाऊट एनी प्रॉब्लेम जातात. गणपती हा एक म्हणजे एक्झाम्पल मी विचारलं, पण म्हटलं आता काही फूड प्रोडक्ट्स आता हे गणपतीचं जसं आहे तसं इतर इंडस्ट्री वाईज जे काही वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल आता आपण इथनं भाज्या किंवा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स पाठवले, किंवा मगाशी आमचं याच्याशी बोलणं झालं की फूड ग्रेन्स त्यांना पाठवायचे आहे, एक्सपोर्ट करायचे आहे, तर त्यासाठीचं परत डॉक्युमेंटेशन आणि लायसन्सिंग हे वेगवेगळं आपल्याकडे आहे. प्रत्येक कंट्री वाईज वेगळं वेगळं असतं का, काइंड ऑफ सेट ऑफ डॉक्युमेंट्स असतं? इथनं पाठवतानाचं तर डेफिनेटली वेगवेगळं आहे. किंवा काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, FSSAI सर्टिफिकेट लागतं किंवा फायटोसॅनिटरी लागतं इकडे करायला. ह्या सगळ्या काही कॉमन डॉक्युमेंटेशनचं तर इथे आपल्याला लागेलच, ॲज वेल एज रेग्युलर एक्सपोर्टचे डॉक्युमेंट लागतातच. त्या देशामध्ये काही जर का सर्टिफिकेट हवं असेल पर्टिक्युलरली, किंवा आम्हाला ते FDA रजिस्टर्डच पाहिजे, किंवा ह्या पर्टिक्युलर सर्टिफिकेशन असल्याशिवाय आम्ही ते घेत नाही, असं प्रत्येक कंट्रीचे नॉर्म्स फूड करताच वेगवेगळे आहेत. डेफिनेटली काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स आहेत काही प्रोडक्ट करता, तर त्याचा अभ्यास मात्र करूनच ते पाठवायला लागतं. पण त्यासाठी तुम्हाला तिकडे लोकल एजंट्स तुमचं नेटवर्क आहे, सो दॅट हो, आम्ही ते चेक करतो आणि मगच तुम्हाला गाईड करतो किंवा हे असं असं आहे, ह्या प्रोडक्टला अलाउड आहे, याला अलाउड नाही आहे, हे असेल तर ह्याला हे सर्टिफिकेशन लागेल आणि मग आपण ते करू शकतो. कारण इथून पाठवणं हा एक भाग झाला. त्या देशात गेल्यानंतर तिथे जर लँड झालं तर मग त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि मग त्याच्यामध्ये डॅमेज आणि जे चार्जेस आहेत ते अजून खूप जास्त त्रासदायक होतात. आणि मग तो ज्याला आपण पाठवले तोही हात वरती करतो की ते तुझं तू बघून घे, माझं टर्म एवढीच होती वगैरे. मग त्या डिस्प्यूट्समध्ये ते जाऊ शकतात. त्यापेक्षा हे आपण आधीच क्लिअर केलं आधीच, बाबा आमची टर्म ही असणार आहे, तुमची टर्म काय असणार आहे, क्लिअरन्स कोण करणार आहे, त्या देशातला क्लिअरन्स कोण करणार आहे, एक्सपोर्टरची कुठपर्यंतची जबाबदारी आहे, इम्पोर्टरची काय आहे, हे आधी आपल्याला डिफाईन करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यासाठी काही पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन किंवा कॉन्ट्रॅक्ट काही असतं का? फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे काही इन्क्वायरीज आहे किंवा एक सर्टन कॉम्पोनंट्स किंवा तर फीड इन्ग्रेडियंट्स आहेत जे आम्हाला पाठवायचे, तर त्यांच्याकडनं काय किंवा फीड सप्लिमेंट आहे पर्टिक्युलरली ॲनिमल फीडच्या बाबतीत राहतो, तर त्यांनी आमच्याकडे इन्क्वायरी फ्लोट केली आणि दे आर इन प्रोसेस. तर मग त्यांच्याकडनं आम्हाला असं काही टर्म्स अँड कंडिशन्स किंवा काही कॉन्ट्रॅक्ट घ्यावं का, किंवा डिफाईन करणं, किंवा ठीक आहे आम्ही इथपासून क्लिअरिंग करून तिथे पोहोचल्यानंतर ती तुमची जबाबदारी राहील किंवा असं करता येतं, डेफिनेटली करता येतं. याच्यामध्ये बेसिकली आपल्या इन्को टर्म्स ज्या आहेत, त्या कस्टम्सच्या डॉक्युमेंटेशनमध्ये आपण ज्या मेन्शन करतो, एक्सवर्क्स आहे, FOB आहे, CIF आहे, DDU आहे, DDP आहे, या भरपूर सारे इन्को टर्म्स ह्या डिफाईन आहेत. त्या इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स त्याप्रमाणेच ते सगळ्या शिपमेंट्सचं रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपोर्ट
एक्सपोर्टर आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इम्पोर्टर हे त्याच्यातनं डिफाईन होतं. तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या व्यतिरिक्तही बरेच जण LC करतात, कारण पेमेंट सिक्युरिटीसाठी LCच्या टर्म्स प्रमाणे पण काही लोक काम करतात. सो म्हणजे ह्या टर्म्स आपण LC मध्ये पण घेऊ शकतो. अपार्ट फ्रॉम तुमचं स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन LC मध्ये सुद्धा आपण हे डिफाईन करू शकतो किंवा ह्या कंडिशन्स मध्ये आपण हे ट्रान्झॅक्शन करू. LC मध्ये तर खूप डिटेलिंग लोक करतात. कुठली शिपिंग लाईन आम्हाला पाहिजे, कुठल्या त्याच्यामधले नॉर्म्स काय असतील, पेमेंटचे टर्म्स काय असतील, पेमेंटसाठी आम्हाला सेट ऑफ डॉक्युमेंट्स तुमच्याकडनं ओरिजिनल काय लागणार आहे. ओरिजिनल लागणार याचा अर्थ असं की मग तो तुम्हाला इथून त्यांना कुरिअर करावा हार्ड कॉपीज. सो ते सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. मग तुमच्या हार्ड कॉपीज आमच्या बँकेत पोहोचल्यानंतर आम्ही त्या व्हेरीफाय करू. आम्ही ठरवलेल्या त्याच्याप्रमाणे जर का त्याच्यात काही डिस्क्रिपन्सी असेल तर आम्ही तुम्हाला चार्जेस लावू पर डिस्क्रिपन्सी. असं सुद्धा त्याच्यामध्ये ह्या LC मधल्या टर्म्समध्ये डिटेलिंग होतं. त्यामुळे LCच्या टर्म्स सुद्धा आपल्याला सुरुवातीला बघून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग त्याप्रमाणे त्या अलियर करणं ही गरजेचं आहे. एक्सपोर्ट करताना नाही आता जे आहे सेल्ससाठी किंवा आपण कंटेनर जे करतो त्या नाउडेज पीपल स्टार्टेड आस्किंग अबाउट अँटी टेररिझम सर्टिफिकेशन. राईट. सो कॅन यू थ्रो सम लाईट ऑन दॅट? येस. अँटी टेररिझम म्हणजे आता कॉमेट डिक्लेरेशन त्याला म्हणतो. कॉमेटच्या अंडर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट येतं आहे का नाही हे पहिल्यांदा चेक करायला लागतं. आता काही गव्हर्नमेंटच्या ट्रिटीज आहेत, ज्या ट्रिटीजमध्ये कॉमेटची ट्रिटी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता रिसेंटली 2-1 वर्षापूर्वी साईन केलेली आहे. आणि त्याच्या थ्रू असं आहे की अँटी टेरर म्हणा किंवा बॉम्ब बनवण्याकरता लागणारी काही इक्विपमेंट्स किंवा तुम्ही काही मटेरियल इथनं सप्लाय करताय का इंडिया थ्रू, अशा काही केसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या की हे असं असं होत आहे. आणि मग त्याच्यावर थोडासा अंकुश ठेवण्याकरता म्हणून हे कॉमेट डिक्लेरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता कंपल्सरी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कॉमेट HSN कोड प्रमाणे त्यांनी काही HSN कोड डिफाईन केले की ज्याला कॉमेट रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. तुम्हाला कॉमेटच्या त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुमचं ते प्रॉडक्ट HSN कोडच्या अंडर ते प्रॉडक्ट रजिस्टर करावं लागतं. आणि देन मग त्यांच्याकडनं ते सर्टिफिकेशन तुमचं पूर्ण करून किंवा हे आम्ही रजिस्टर केलेलं आहे, हे प्रोडक्ट सेफ आहे, त्याच्यात आम्ही ह्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्ड नाही आहोत हे त्यांना सांगावं लागतं. आणि मग त्यानंतर तुम्ही ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही ते पाठवू शकता. अपार्ट फ्रॉम दॅट आता सगळ्याच पोर्टवर अक्रॉस द इंडिया जरी ते स्कॉमेटच्या अंडर नसेल तरी एक स्कॉमेट डिक्लेरेशन म्हणून प्रत्येकाला एक्सपोर्ट बरोबर करताना त्यांच्या लेटरहेडवर एक लेटरहेडवर डिक्लेरेशन द्यावंच लागतं सध्या. तर तेही मॅन्डेटरी आता केलेलं आहे. हे कस्टम कसं ओळखतं? समजा आम्ही वुडन बॉक्समध्ये आम्ही सेन्सर पाठवला. राईट. सेन्सर खूप मोठा आहे, बंदुकीच्या आकारात आहे. राईट. वुडन बॉक्स बंदूक आपण हे केली 303 पॅकिंग केलेली आहे की आम्ही सेन्सर टाकलेलं आहे, कसं ओळखणार कस्टम? त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही डॉक्युमेंटेशनमध्ये लाईक ते सेन्सर आहे. राईट. पण ॲक्च्युली आम्ही बंदूक पाठवली तर एक्सपोर्ट करताना एक्झामिनेशन होतं कार्गोचं. त्या कार्गोच्या एक्झामिनेशनच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. जरी आपण बॉक्स पाठवला तरी त्याचं वुडन बॉक्स काही वेळेला ओपन केला जातो. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर्स तुम्ही रेग्युलर एक्सपोर्टर असावे, म्हणजे ज्यांना डाऊट येत असेल ते हां डाऊटवाले तर 100% ओपन होतातच. कारण त्याच्यामध्ये असं आहे की स्कॅनिंग पण होतं, म्हणजे कंटेनरचं स्कॅनिंग पण होतं ॲज वेल ॲज प्रोडक्टचं स्कॅनिंग, म्हणजे बॉक्सेसचं स्कॅनिंगही होतं. आता आपल्याकडे जे इम्पोर्ट येतो त्या इम्पोर्टच्या साधारणतः रँडमली 10 पैकी 1 कंटेनर स्कॅनिंगला जातो. तो स्कॅनर पूर्ण स्कॅनरच्या गेल्यानंतर त्याच्यात काय काय आहे ते सगळंच कळतं. म्हणजे यू मीन टू से दॅट वुडन बॉक्सेस कॅन बी स्कॅन? येस येस, एव्हरी प्रोडक्ट इन कंटेनर कॅन बी स्कॅन. आणि हे सुद्धा असं आहे की तो गव्हर्नमेंट ऑफिसर जो आहे त्याच्या जो एक्झामिनर आहे थोडक्यात तिथला कस्टमचा, तो ठरवतो की बा हे रेग्युलर एक्सपोर्टर आहेत, हे मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर आहेत, यांचं प्रॉडक्ट हे आहे, हे आम्हाला माहिती आहे. हे जर का त्याला माहिती असेल तर त्याप्रमाणे तो त्याच्यात फार जात नाही खोलामध्ये. पण जर का तुम्ही ट्रेडर असाल किंवा काहीतरी तुमच्या प्रोडक्टचा HSN कोड चेंज झाला असेल तर त्याप्रमाणे तो ती डॉक्युमेंटेशनची जी काही पूर्ण मटेरियल आलेलं आहे तुमचं ते ओपन करतात. त्याचं एक्झामिनेशन होतं. मग त्याच्यात तो 100% एक्झामिनेशन, 10% एक्झामिनेशन अशी काहीतरी मार्क करतो. मग त्या एक्झामिनेशनच्या वेळेला हे सगळं बाहेर पडतंच. थँक्यू.
आपला व्हिडिओ रेकॉर्ड होतो, त्यामुळे हा व्हिडिओ जर का युट्यूबवर टाकला तर सगळ्यांचं होईल एक्झामिनेशन. तर मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर तुम्ही म्हणलात. आता आमच्या केसमध्ये आमचं असं आहे की आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी नाही. सो आम्ही कुठून तरी भारतातनंच म्हणजे आता महाराष्ट्रामधूनच ते प्रोडक्ट प्रोक्युर करणार दुसऱ्या कंपनीचं आणि एक्सपोर्ट करणार. तर वी आर मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर का ट्रेडर? यू आर मर्चंट एक्सपोर्टर. आपल्याकडे IC कोड काढताना 3-4 कॅटेगरीज आहेत. ओके. जर तुम्ही मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टर आहात का, मर्चंट एक्सपोर्टर आहात का, सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, असं आपल्याला तिथे डिफाईन पहिलंच करायला लागतं. आणि आणि कोड काढतानाच तुम्हाला ज्या काही मॅन्डेटरी टिक करायच्या आहेत, तुम्ही कोण आहात, तुमची कंपनीचं जे नाव आहे, हू आर एक्झॅक्टली, तुमची प्रायव्हेट लिमिटेड असेल, LLP असेल, प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप असेल, काही असेल, तर ते तर तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं की तुमच्या कंपनीचं नाव काय आहे, तर ते LLP आहे का, हे आहे का, ॲज वेल ॲज तुम्ही कोण आहात, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, मॅन्युफॅक्चरर आहात का मर्चंट एक्सपोर्टर आहात, हे तुम्हाला तिथे पण सिलेक्ट करायला लागतं. चेंज पण करता येतं ते नंतर. ते चेंज करताय. सर्व्हिस इधर और सर्व्हिस का मॅन्युफॅक्चरर सिलेक्ट करता येतं का की वी आर सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणण्यापेक्षा मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर पण आहोत आणि हे पण मर्चंट दोन्ही मॅन्युफॅक्चर असं दोन्ही सिलेक्ट करताय. माझं एक मत असं आहे, आम्ही गेले 20 वर्ष एक्सपोर्ट करतोय, तर यांच्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. तुमची कॉमेंट आहे की मला तुम्ही मॅन्युफॅक्चर होऊन रजिस्टर करा ना, आउटसोर्स करून ते बनवून घेतील असं तर आपण एक्सपोर्ट करा, ते अधिक चांगलं नाही. म्हणजे आपण प्रोक्युअर करून आपलं ब्रँडिंग करून द्यायचं. तेही विचार आहे. ते चांगलं आहे. नाही सरकार काय की कारण क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये COA म्हणजे हाही ऑप्शन एक चांगला आहे. पण आता मी ऑलरेडी गणपती मूर्ती एक्सपोर्ट करतो, पण मी मॅन्युफॅक्चरर नाही आहे, त्यामुळे मी ऑलरेडी मर्चंट एक्सपोर्टर म्हणूनच एक्सपोर्ट करतो. आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला माहितीच आहे की हा मॅन्युफॅक्चर नाही आहे, हे मूर्ती दुसरीकडे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. तुमची यांची केस वेगळी आहे, तुम्ही बेसिकली मॅन्युफॅक्चर नाहीच आहात, बरोबर, पण हे आहेत तर त्यात असले. नाही आमचं आता सध्या तसं नाही आहे, फॅसिलिटी आपल्याकडे नाही आहे. एनिवे माझं असं करू शकतो असं आहे की मॅन्युफॅक्चर असंही करू शकतो डेफिनेटली. पण माझं म्हणणे जे तुम्ही एक्झॅक्टली करता तेच डिफाईन कारण कॉम्प्लिकेशन्स, कारण शेवटी तुम्ही GST परव्ह्यू मध्ये येणारच आहात. सो GSTचा रिटर्न तुमचा जातो, त्याच्यामुळे ते सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे त्याची नोंद होत असते, ते चेक करत असतात किंवा यांचा एक्झॅक्टली GSTचं स्टेटस काय आहे. आय हंबली डिसॅग्री. मला जरा क्लिअर करा की आम्ही एखादा प्रॉडक्ट एकाकडनं बनवून घेतला आमच्याकरता आणि तो एक्सपोर्ट केला, बरोबर आहे, ट्रेडिंग होत नाही कारण आम्ही त्याच्याकडे आमच्याकरता बनवून घेतलेला आहे. मग तुम्ही त्याला थोडक्यात काय की थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरर असं त्याला म्हणू शकतो. डेफिनेटली ते अलाउड आहे. बरोबर. नाही आणि आमच्या केसमध्ये कसं आहे की क्लायंटकडनं ज्या स्पेसिफिक डॉक्युमेंटेशन म्हणजे COA आहे किंवा ते मॅन्युफॅक्चरर्सकडनंच पाहिजे. इफ यू आर नॉट द मॅन्युफॅक्चर वी कॅन क्लेम ऑन दॅट. ते परत फॉर्जरी किंवा ते बाकी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. राईट. सो इधर वे अबाउट बोथ. ट्रान्झिट डॅमेजेस तुम्ही कसे इन्शुअर करता आणि त्याची लायबिलिटी म्हणजे ते प्रूव्ह करायची जर वेळ आली तर ते कसं करतात? ट्रान्झिट डॅमेजमध्ये इन्शुरन्स पार्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. इन्शुरन्स जर का त्याच्यात 2 गोष्टी, एक तर प्रायव्हेट कुठल्याही कंपनीचा इन्शुरन्स घेऊ शकतात, ॲज वेल ॲज ECGC थ्रू पण आपण घेऊ शकतो. ECGC म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ECGCचा फायदा असा आहे की ती गव्हर्नमेंट बेस्ड ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी ABC अशा 3 कॅटेगरीजमध्ये ओव्हरऑल देशातल्या वेगळ्या कंट्रीजला त्यांनी डिफाईन केलेलं आहे. तुम्ही A कॅटेगरीला एक्सपोर्ट करताय का, B कॅटेगरी करताय, C कॅटेगरी करताय, त्याप्रमाणे तुमचा डॅमेज जर का झाला काही ट्रान्झिट म्हणा किंवा याच्यामध्ये, तर तुम्हाला तेवढे रिटर्न पैसे मिळू शकतात. पण प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्यांचं सुद्धा नेटवर्किंग चांगलं आहे. जस्ट त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो की आमचे कस्टमर आहेत जे रेग्युलर एक्सपोर्ट करतात आणि इथून त्यांनी प्रॉपर इन्शुरन्स काढलाच होता, म्हणजे आता प्रत्येक एक्सपोर्टलाच ते करतात आणि हे मॅन्डेटरी आहे. सर्वांनीच लक्षात ठेवा की इन्शुरन्स जर का जरी तुम्हाला कॉस्ट वाटली तरी तुमच्या कुठेतरी प्रोडक्टमध्ये तुम्ही ॲड करा, ॲब्सॉर्ब करा, पण समोर इन्शुरन्स हा प्रत्येक शिपमेंटला करायला पाहिजे. त्यांनी एक्सपोर्ट केला आणि कंटेनर जहाजावर चढला, त्या देशात गेला, त्या देशामध्ये उतरवताना बहुतेक ग्रँट्री क्रेनवरनं तो पडला कंटेनर. आता त्या कंटेनरमध्ये ऑलमोस्ट 40 फुटी कंटेनर होता हायक्यूब आणि साधारणतः इनवॉइस अमाऊंट $1.5 लाख होती. सो इन टर्म्स ऑफ रुपीज ती बऱ्यापैकी जास्त होती. आणि मग त्यांनी तिकडनं कळवलं की असं असं झालेलं आहे, आता आम्हाला त्याचं क्लेम करायचं आहे वगैरे वगैरे. आणि त्याचं त्या देशामध्ये असल्यामुळे त्यांच्या देशातला सर्वेअर
तिकडे गेला पहिल्यांदा त्या कंपनीचा. त्याच्यानंतर तिथला पोर्टवरचा लोकल सर्वेअर गेला आणि त्यांनी हे सगळं असेस केलं. त्यांनी त्यांचा व्हिडिओ काढला, त्याची व्हॅल्यू किती आहे, काय आहे. मग इन्शुरन्सचे डॉक्युमेंटेशन सगळं चेक केलं की प्रॉपर केलं आहे का, विल टाईम केला आहे का. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपली कन्साइनमेंट जाते नावाशीवाला आणि आपण इन्शुरन्सवाल्याला सांगतो की अरे असं असं माझं कार्गो चाललं आहे, मला इन्शुरन्सची कॉपी दे. असं खूप जण करतात किंवा असं होतं काही वेळेला. मग तो इन्शुरन्सवाले जरी असला तरी पण तो तुम्ही कुठल्या डेटला काढला आहे, तुमचं कार्गोची इनवॉइस डेट काय आहे आणि मग तुमच्या इन्शुरन्सची पॉलिसीची डेट काय आहे, हे थोडंसं क्रॉस व्हेरीफाय केलं जातं. सुदैवाने त्यांच्या बाबतीत ते सगळं मॅच झालं आणि त्यांना तो काही जे काही पर्सेंटेज ठरलेली त्याप्रमाणे इन्शुरन्सचा त्यांना डॅमेजचा जो काही हे होता तो सगळा मिळाला. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की थोडक्यात इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. ट्रान्झिट डॅमेजेस हे अशा प्रकारची ही अगदीच रेअर केस आहे. माझ्या 18 वर्षाच्या पिरियडमध्ये पहिल्यांदाच असं पाहिलं की असा कंटेनर पडला वगैरे. पण इन जनरल असं काही ना काहीतरी अपघात होऊ शकतात. आपल्याकडे सुद्धा इथून पुण्याला मुंबईत जाताना पण बऱ्याचदा आपण एक्सप्रेस हायवेला बघतो कंटेनर आडवा झाला, कंटेनरची धडक मारली, हे झालं. तर हे सुद्धा अपघातच आहे. बरं, एवढी मोठी व्हॅल्यूचं त्याच्यामध्ये मटेरियल असतं, हाय व्हॅल्यू, की त्याच्यामध्ये आपल्याला तो जो फटका आहे तो सहन करणंही मुश्किल होतं बऱ्याचदा. त्याच्यामुळे हे थोडंसं ट्रान्झिट इन्शुरन्सचं अत्यंत गरजेचं आहे. What was the claim time for that particular project? क्लेम टाईम हा त्याचा साधारणतः महिनाभरात सेटल झाला. कारण त्यांनी सुरुवातीला त्यांचा जो माणूस असेसमेंट करता पाठवला तो कंपनीचाच माणूस पाठवला, त्या इन्शुरन्स कंपनीचा जो त्या देशातला जो कोण एजंट होता तो, आणि त्यामुळे ते जरा पटकन झालं. पण ते ECGC एवढं कॉम्पिटंट आहे का? नाही, हे रेग्युलर इन्शुरन्स कंपन्या ज्या आपल्या असतात त्या करतील. ECGC आपण म्हणाला, ECGCचं असं आहे की बरेच लोक करतात आणि ECGCचा प्रीमियम अमाऊंट पण तशी नॉर्मल इन्शुरन्स कंपन्या एवढीच आहे. असं काही खूप मोठी किंवा खूप कमी असं काही डेफिनेटली नाही आहे. आणि ECGCचा आहे की तुम्ही C किंवा B कॅटेगरीतल्या कंपनीज असतील, कंट्रीज असतील, उदाहरणार्थ आफ्रिकन काही कंट्रीज आहेत, ह्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली क्लेम मिळतो. फक्त अगेन ही गव्हर्नमेंट बेस्ड ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्याच्या क्लेमला, ह्याला सगळ्याला डॉक्युमेंटेशनला बऱ्यापैकी वेळ लागतो. पटकन होत नाही पण पैसे मिळतात. So other than insurance, what are the precautions the exporter should take? काही थोडं सांगू शकतो? पहिलं सगळ्यात डॉक्युमेंटेशनचा पार्ट जो आता मी बोललो, डॉक्युमेंटेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेले आहेत त्याप्रमाणे डॉक्युमेंटेशन तुमचं पाहिजे. दुसरं पॅकेजिंग प्रॉपर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये वूड पॅकिंग जर का वापरलं तर फ्युमिगेशन करा शक्यतो. त्याच्यामध्ये बऱ्याच सारे युरोप, USA सगळ्याच मध्ये फ्युमिगेशन कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यानंतर फ्युमिगेशन म्हणजे असं आहे की आपण आपल्या पॅकिंगमध्ये जे वूड वापरतो त्या वूडला थोडक्यात फ्युमिगेट करून त्याच्यात वाळवी किडे हे तिकडे जाऊ नयेत यासाठीचं एक फ्युमिगेशन सर्टिफिकेट असतं. आणि हे प्रत्येक पॅकेजिंगवाले जे आहेत ते करतात. फ्युमिगेशन सर्टिफिकेट देण्याकरता सुद्धा असं आहे की ती जी कंपनी आहे, जी कंपनी फ्युमिगेशन करते, त्यांना सुद्धा काही त्यांचा सेटअप असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतरी उठून नुसता स्प्रे मारून गेलं आणि शिक्का मारून गेला असं नाही. तर त्याचा जो सर्टिफिकेट आहे ते त्या देशामध्ये व्हॅलिड असतं. त्याला पर्टिक्युलर व्हॅलिडिटी असते. त्याच्यामध्ये तुमचे इनवॉइस डिटेल्स सगळे त्याच्यात मेन्शन केलेले असतात. कोण एक्सपोर्टर आहे, कोण इम्पोर्टर आहे, हे सगळं त्याच्यात मेन्शन असतं. त्यामुळे फ्युमिगेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. पॅकेजिंग चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. याच्यामधनं कुठलाही डॅमेज होता कामा नये इन ट्रान्झिट, जरी कंटेनराइज्ड असलं तरी सुद्धा. त्यानंतर टर्म्स ज्या आहेत पेमेंटच्या ह्या अत्यंत क्लिअरली मेन्शन झाल्या पाहिजेत, आधी तुमच्या ठरल्या पाहिजेत. जर का काही ॲडव्हान्स अपेक्षित असेल तर तो, आता माझं बऱ्याचदा असं सांगणं असतं की एक्सपोर्टर्स म्हणून की ॲडव्हान्स तुम्ही बऱ्यापैकी मागा. आपल्याकडे जर का बघितलं तर आपल्याला एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली म्हणून खूप जण हुरळून जातात आणि ॲडव्हान्स मागतच नाही. आणि मग नंतरच्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे आपलं पेमेंट खूप सारं स्टक झालेलं आहे. मग ह्याच्यासाठी काय करायला लागेल तर आपण चायनाचं उदाहरण घेऊया. चायनामध्ये जर का तुम्हाला कुठलंही इम्पोर्ट करायचं असेल 100% ॲडव्हान्स दिल्याशिवाय त्यांच्याकडनं माझ्या एजंटला मटेरियलच मिळत नाही. मग हे ते कसं काय करतायत, वर्षानुवर्षे करतायत. चायनाचं जर का तुम्ही बघितलं, कोणाचाही चायनाचा इम्पोर्ट असेल आत्तापर्यंत सगळ्यांचा अनुभव असा जाईल 100% ॲडव्हान्स चायनाच्या कुठल्याही पार्टीला दिल्याशिवाय त्यांच्याकडनं ते कुठल्याही फॉरवर्डरला मटेरियल हँडओव्हर पण करत नाही.
जरी माझा फॉरवर्डर आज गेले 15-20 वर्ष ओळखीचा असला तरी तो म्हणतो पेमेंट आलं नाही त्यामुळे मी काही उचलू शकत नाही. तर हे जसं चायना पाळतंय तसं आपल्या इंडियाला पण आपण एक्सपोर्टर म्हणून पण ते करू शकतो की काही ॲडव्हान्स किमान 80% 70% तरी ॲडव्हान्स आला पाहिजे. सो आपली जी कॉस्ट आहे ती तरी कम्प्लीट आधी रिकवर झाली पाहिजे. आणि सो ही एक प्रिकॉशन ॲडव्हान्स पेमेंटची किंवा पेमेंटची आपण खबरदारी घेऊ शकतो. अगदीच जिथे अननोन बायर आहे त्या ठिकाणी तर शक्यतो LC थ्रू आपण काम केलेलं कधी चांगलं. याचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होतो. किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्याला ऑर्डर आलेली आहे आफ्रिकेतनं, टांझानियामधनं किंवा कुठल्याही युरोपमधल्या देशातनं, जिथे आपण आत्ता इमिजिएटली काही त्या छोट्या ऑर्डरच्या डिफॉल्ट पेमेंट करता आपण जाऊ शकणार आहोत का? तर नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर आपल्याला ॲडव्हान्स एक तर त्याच्याकडे जास्त मागायला पाहिजे, नाही तर मग त्याच्याकडनं त्या LCच्या थ्रू आपण ते करू शकतो. म्हणजे त्याचा डॉक्युमेंट हे आम्ही प्रोव्हाइड केलं बिल ऑफ गार्डिंग की माझं पेमेंट मला 100% मिळून जाईल. सो असं आपण त्या टर्म्स म्हणजे काय असतं LCच्या थ्रू म्हणजे LC म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट. लेटर ऑफ क्रेडिट हे तुम्ही बँकेत थ्रू ते वर्कआउट करा आणि त्याच्या थ्रूच पेमेंट शक्यतो मागा. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय खबरदारी घ्यावी की ड्राफ्ट करताना LC टर्म्समध्ये क्लॅरिटी कशी असली पाहिजे किंवा काय तुम्ही थोडं विचारलं किंवा काय काळजी घेतली पाहिजे की सर्टन डॉक्युमेंट्स आहेत एवढे तरी कमीत कमी क्लिअर काय त्याच्यात काही खाचाखोळगे असतात का? की ते LCचा नॉर्मल फॉर्मॅट जो आहे तो स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये इरिकव्हेबल LC जी आहे तो आपण रिव्होकेबल LC ही आपण त्याच्यामध्ये ती घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ती रिव्होक करता येणार नंतर. आणि दुसरं महत्त्वाचं की त्याच्यात जे डॉक्युमेंटेशनचं तुम्ही जे कमिट करणार आहात किंवा हे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू ते प्रॉपर डॉक्युमेंटेशन त्या बँकेला आपल्याला प्रोव्हाइड करता आलं पाहिजे ॲट द सेम शिपमेंट झाल्यानंतर. म्हणजे मग त्या LCच्या टर्मप्रमाणे बाबा ही विदिन 30 days असेल, विदिन 60 days असेल, जे काही तुमची टर्म ठरली त्याप्रमाणे ते तुम्हाला पेमेंट तसं प्रॉपर मिळू शकतं. पेमेंट बँक टू बँक असतं ना ते. हो, पेमेंट बँक टू बँक बँक वसूल करते तिकडनं आणि नंतर मग आपल्याला ती क्रेडिट होते. पण ती बँक वसूल करताना LC जर का तुमच्या डॉक्युमेंटेशनच्या टर्म प्रॉपर झाल्या असतील तर ती बँक त्याला न विचारता पेमेंट करून टाकते. तो त्या पेमेंटला होल्ड करू शकत नाही. होल्डर हे महत्वाचं आहे. म्हणून LC पाहिजे. कारण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला दोन बँकांमध्ये ट्रान्झॅक्शन होत आहे पण आपल्या बँकेला आपण डॉक्युमेंट LCचे सबमिट केल्यानंतर त्यांच्या बँकेकडे ते पोहोचले आणि त्यांनी कन्फर्म केलं की हो हे डॉक्युमेंट आम्हाला ह्याप्रमाणे आलेले आहेत, तुमच्या LCच्या टर्म सगळ्या प्रॉपरली तुम्ही फुलफिल केलेल्या आहेत, तर ती बँक ते पेमेंट थांबवू शकत नाही. म्हणून ही इररिव्होकेबल LC आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे. सर 2 प्रश्न होते. एक असं तुम्ही आता जे प्रिकॉशन सांगितले की इन्शुरन्स पाहिजे किंवा LC 2-3 मुद्दे, तर तुम्ही ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात हे फक्त लॉजिस्टिक्स रिलेटेड आहेत की समजा माझ्याकडे प्रोग्रामर कस्टमर आहे आणि आय एम नॉट शुअर टू गो फॉरवर्ड ऑर नॉट, बरं तुम्ही काही त्याच्यात हेल्प करू शकता की कस्टमर आयडेंटिफाय केल्यानंतर काय काय करणं गरजेचं आहे इन टर्म्स ऑफ पेमेंट, इन्शुरन्स किंवा आपण पॅकेजिंग काय असायला हवे सगळं? हो डेफिनेट आम्ही करू शकतो. याच्यामध्ये हेल्प म्हणजे काय म्हणतात हा माझ्या कन्सल्टन्सीचाच पार्ट आहे. सो डेफिनेटली आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. ओके. आणि सर समजा प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी आहे आणि त्याऐवजी जर प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप आहे त्या दोघांमध्ये डॉक्युमेंटेशनला काही डिफरन्सेस आहेत की प्रोप्रायटरशिपला किंवा पार्टनरशिपला ॲडिशनल काही रिक्वायरमेंट्स आहेत? नाही, या फक्त जस्ट बिझनेस एंटिटीज झाल्या. नाव प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, LLP आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे. डॉक्युमेंटेशनमध्ये फार काही बदल नाही आहे त्याच्यामध्ये. प्रोप्रायटरशिप असेल तर थोडं सिम्प्लिफाईड केलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी कमी काही डॉक्युमेंट काही पर्टिक्युलर आयसीटी रजिस्ट्रेशन करता काही डॉक्युमेंट कमी लागतात. प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड असेल तर त्याच्यामध्ये काही रेझोल्युशन्स आहेत वगैरे वगैरे असं थोडंसं ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहेत. पण डिजिटल सिग्नेचर सगळीकडेच लागते. सो डॉक्युमेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू थोडाफार फरक सोडला तर प्रोप्रायटरशिप म्हणून करू शकतो. पण बऱ्याच असं तुम्ही प्रोप्रायटरशिप म्हणजे थोडक्यात ते तुमची सोल इंडिव्हिज्युअल कंपनी आहे. तुम्ही जेव्हा इंटरनॅशनली काम करता त्यावेळेला त्याला स्टँडिंग असलं पाहिजे काहीतरी. त्यासाठी म्हणून लोक बऱ्याचदा मग पार्टनरशिप किंवा LLP मध्येच जास्त काम करतात. अजून एक प्रश्न आहे. सिन्स एक्सपोर्टला GST लागत नाही बरोबर, तर समजा कुठली वॉट एव्हर कंपनी जर प्रायव्हेट लिमिटेड LLP, सो देर इज नो हट्ट ना की GST नंबर शिवाय पाठवू शकत नाही. GST रजिस्ट्रेशन हे प्रत्येक कंपनीचं असणं गरजेचं आहे. आपण IC कोड
काढण्याकरता सुद्धा जीएसटी सर्टिफिकेट तुम्हाला पहिल्यांदा अपलोड करावं लागतं, जीएसटी नंबर द्यावा लागतो. त्यामुळे लिंकिंग ऑफ जीएसटी टू आयसी कोड, लिंकिंग ऑफ जीएसटी टू आईस गेट हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. मगाशी मुद्दा जो मांडला होता की तुमच्या आयसी कोड करता, जीएसटी करता आणि आईस गेट करता, कस्टमच्या साईट करता, तिन्ही करता वापरला जाणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एकच पाहिजे. ते हे आहे आता मॅन्डेटरी केले. त्याच्यामुळे ते तर जीएसटी, विदाऊट जीएसटी तुम्ही पुढेच जाऊ शकत असं आहे. जे आयसी कोड म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर पहिल्यांदा तुमचं जीएसटी नंबर असणं आणि तुमचा कंपनीचा प्रॉपर रजिस्टर्ड ॲड्रेस, नाव आणि बँकेमध्ये एखादा प्रॉपर तुमचा नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असणं, ह्या रिक्वायरमेंट मॅन्डेटरी आहेत सुरुवातीला. नंतर मग पुढच्या प्रोसेस तुम्ही करू शकता. 2 प्रश्न आहेत. आयसी कोड आम्ही काढला होता, 1 वर्ष होऊन गेलं त्याला, तर तो एक्सपायर झाला आहे का नाही हे कसं कळतं? आयसी कोड करता तुम्ही जीजीएफटीच्या साईटवर ऑनलाईन लॉग इन केलं तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून, तिथे तुम्हाला डिॲक्टिवेट किंवा ऍक्टिवेट हे स्टेटस दिसतं. कारण कालच आम्ही स्टेटस असेल तर तुम्हाला परत तर रिन्यू करता येईल. कालच आम्ही आईसगेटमध्ये अपलोडिंग केलं आणि त्याच्यात काय बँक अकाउंट वगैरे ॲड केलं, तिथे तरी झालेलं आहे सगळं. पण 1 वर्ष होऊन गेलं आमच्या आयसी कोडला. ते एक होतं. दुसरं असं होतं की आमचं अकाउंट आहे ICICI बँकेमध्ये, तर ते नॅशनलाइज बँक म्हणून धरली जाते का? ICICI नॅशनल बँक, कारण फॉरेन ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा ICICI सोपी आहे कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेपेक्षा. तुमचं एक्सपोर्ट कम लॉजिस्टिक्स दोन्ही आहे, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन. आता आपण जेव्हा एखादा प्रॉडक्ट पाठवतो इन सेन्स ऑफ कास्टिंग असो किंवा फूड प्रोडक्ट असो, मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये आता EPS किंवा जे फोम बेस्ड पॅकेजिंग आहे त्याला थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत इन टर्म्स ऑफ एन्व्हायरमेंट ऑर ग्रीन थिंग्स अँड ऑल. सो त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय सध्या ट्रेंड आहे किंवा त्याचे काही स्पेसिफिक डॉक्युमेंटेशन आहे? जसं की फ्युमिगेशनसाठी तुम्ही ऑलरेडी सांगितलं सर्टिफिकेट्स अँड ऑल, बट EPS किंवा फोम पॅकेजिंग, फोम बेस्ड थिंग्स, सो त्याच्यासाठी काही आहे सध्या का? स्टील ऑल कंट्रीज आर स्टील ॲक्सेप्टिंग एव्हरी? नाही, आता आपणच ॲक्सेप्ट करत नाही आहोत, त्याच्यामुळे बाकीच्या कंट्रीजमध्ये तर आपण त्याचा नंतरचा विचार करू. आपल्याकडे तर सध्या कुठलाही इम्पोर्ट आला आणि त्याच्यावर जर का कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक रॅप असेल तर आपल्याला ते EPR रजिस्ट्रेशन करायला लागतं. त्याच्यामध्ये त्या CPCBच्या अंडर, पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अंडर आपल्याला हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. मग जर का ते नसेल तर काय, तर तुमची शिपमेंट अडकते, मग तुम्हाला इथे थोडक्यात ऑफिसरला काही पैसे देऊन मॅनेज करणं किंवा ते EPR रजिस्ट्रेशन प्रॉपर ऑनलाईन करणं हे गरजेचं आहे. असं असतं की बऱ्याचदा खूप लोकांचा इम्पोर्ट रेग्युलर नसतो, त्याच्यामुळे मग हे EPR रजिस्ट्रेशनचा हा विषय आहे, हे लोक करत नाहीत. मग त्या वेळेला ते शिपमेंटच्या वेळेला ते ॲडजस्ट करून विषय पुढे जातो. पण EPR रजिस्ट्रेशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही प्लास्टिक कंटेंट जर का आला तर आपण आता ते पोल्युशन बोर्डच्या अंडर ते सगळं आलेल्यामुळे त्याला म्हणजे थोडक्यात ई-वेस्ट, थोडक्यात प्लास्टिक असं नाही, ई-वेस्ट सुद्धा कुठल्याही प्रकारचं आलं तरी अशा सगळ्याच याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी ही रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेली आहे. तुम्ही काय इम्पोर्ट करताय त्याच्याप्रमाणे ते सगळं ठरतं. त्यामुळे प्रॉपर वुडन पॅकिंग हेच आपण शक्यतो केलेलं कधी चांगलं. फोम बेस जर का असेल तर अगदीच काही ज्याला रिक्वायरमेंट, जो फोम अलाउड आहे किंवा रिसायकलेबल कुठला असेल असा वापरला तर चालू शकतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट रेग्युलर आपलं पॅकिंग वुडनमध्ये शक्यतो असावं. गणपती मूर्ती त्याचं जर अगेन एक्झाम्पल घ्यायचं झालं तर त्याला तुम्ही कसं प्रिव्हेंट? फक्त वुडन पॅकेजिंगमध्ये आम्ही करोगेटेड बॉक्स करतो बेसिकली. आम्ही त्याचं पॅकिंगमध्ये थोडक्यात काय की 5 प्लाय आणि 7 प्लायचे बॉक्सेस करतो. एका मूर्तीला 1 बॉक्स, अशा 6 मूर्ती किंवा 4 मूर्तींचा एक आउटर बॉक्स, आणि मग त्या आउटर बॉक्सला परत पॅलेटायझेशन करून कंटेनरमध्ये टाकतो. थोडक्यात मूर्ती हलण्याचा जो काही बेसिक हे आहे ते आम्ही तो तिथे आम्ही हे करतो, नलिफाय करतो. सेकंडली कंटेनर आम्ही ज्या ठिकाणी पॅकिंग करतो तिथेच भरतो. तिथून नावाशिवा जवळ आहे, त्याच्यामुळे त्याचा इन ट्रान्झिटमध्ये खूप धक्के बसले असं ते पण आम्ही थोडं नलिफाय करतो. आणि बारीक पेपरचं कटिंग जे मिळतं, कातरणं, ती शक्यतो आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात वापरतो. ज्यांना जो काही थोडक्यात त्याचा जो एक धक्का बसल्यानंतर ते काम करतं. I have a question from taxation. मटेरियल जे आपण एक्सपोर्ट करतो GST इज नॉट, पण ते मटेरियल प्रोड्यूस करण्यासाठी लागणारे जे बेसिक टूलिंग आहे दॅट इज कॅनॉट बी ट्रान्सपोर्टेड, और देयर इज नो what you call can be transported and sent to them and take it back.
there is a separate order for tooling, there is a separate order for component. Okay. So in this case, law says that if there is no transaction, GST to be applied. बरं. If GST applied, customer says that there is no provision for it at mine. So in this case, how it could be? May not be, this is a question every manufacturer for the components who needs the tooling to be manufactured. Right. And but there are a lot of, the consultant use lot of illegal ways. Okay? And they ask us to wait till query nahi aati hai to chhod do, jab query aayegi to dekha jayega. But is there any way by which we can do this transaction legally? माझ्या मते Some cases I got it from my customer. Right. Small customers, they sometimes get it, but some customers, they are regularly buying it. They say that okay, we will give this type of PO, we will get this type of PO, and GST is not applicable to them. But government authorities in India doesn't accept this compromise. So in such case, how to handle this? मला परत एकदा जस्ट सांगा की तुमचा टूल करता जो मी नाही, export- मला टूल करता जो एक्सपोर्ट होणार आहे म्हणजे टूल जे पाठवणार आहात टूल पाठवणार नाही. ओके Tool is manufactured on behalf of that organization in India. राईट Product पाठवणार आहे मी. राईट So they have given me, कारण tool बनल्याशिवाय ते करताच येणार नाही. ओके So they have paid me a tool cost separately. राईट If I have to invoice that, because I cannot invoice this in my part cost, Right. because that is a separate one. If I have to invoice that, as per Indian rules, there is no transaction of export of tooling, so GST to be applicable. Right. Whereas my customer says that this is not a system for which I should pay for export. Right. There is no GST applicable. So it's a very sensitive and critical condition. And today GST is of 18% is a huge cost. Yes. It cannot be built into the tooling cost. If I built it into the tooling cost, it becomes बरोबर ते viable viable होत नाही. So this is very tricky situation. Right. So do you have got any solution for this? Legal solution. Illegal solution lot many are available. As Sekhar just pointed out, it's very typical to casting industry. Right. It is typical to casting industry. त्याच्यामध्ये मला माझा जे काही नॉलेज सांगते Casting all industries. Those who are making the parts. Right. Oh, right. That's a big thing. Rubber part, plastic part. And there is a lot of discussion, lot of people, government not agree. Right. Why nobody knows. खूप जणांनी त्याचा रेस केला मिनिस्ट्री पर्यंत सगळे म्हणते पण गव्हर्नमेंट इज नॉट रिप्रेझेंटेड दे आर इम्पॉर्टंटली 80% रिझन काय असतं म्हणजे ते तेव्हा आता वी हॅव प्रिपेअर की वी हॅव टू पे द जीएसटी आपण कॉस्ट करताना एक तर करतो की ऍड करतो टोलिंग मध्ये 18% किंवा अमाउंटाइज करतो दोन सोल्युशन आपल्याकडे खूप फॉरम मध्ये डिस्कशन झाले हे खूप लोकांकडे पण त्या सोल्युशन कोणाला दिलं अजून माझे कॉमेंट होतं इन्व्हॉइस आपण जेव्हा करतो एक्सपोर्ट करतो त्या खाली एक अंडरटेकिंग देतो प्रत्येक वर्षाचं बरोबर आणि त्या अंडरटेकिंगमध्ये कव्हर होत नाही नाही होत व्हायला पाहिजे असं मला वाटतं नाही होत नाही because there is no transaction, physical transaction takes place. And if you see the government regulation for that, it is clearly mentioned if the particular transaction is not physically happened, it cannot be treated as an export. हां पण आता कसं आहे की आपल्याकडनं सर्व्हिसेस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया हा एक नाही this is again loophole rule. No, loophole because I am physically manufacturing the tool. बरोबर आहे And that tool cannot be taken as a services. So this लोक काय सांगतात की तुम्ही 90% कॉस्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट मध्ये घ्या आणि 10% कॉस्ट टूलिंग मध्ये दाखवा. ज्यावेळेला हे ऑडिट मध्ये निघतं तेव्हा 10% कॉस्ट इफ इट इज लेस दॅन द मटेरियल कॉस्ट कारण तो जो बसलेला जो समोर तो पण शिकला समजलेला असतो तो विचारतो की अरे तुझी 10% कॉस्ट आहे ती मटेरियल कॉस्ट पेक्षा 5% मटेरियल कॉस्ट आहे. सो ज्यावेळेला त्या लिटिगेशन मध्ये जातात त्यावेळेला कन्सल्टंट सगळे काय सांगतात तुम्ही करा जेव्हा ऑडिट निघेल 3-4 वर्षानंतर तेव्हा वी विल सी दॅट बट वी डोंट वॉन्ट टू डू दॅट सो वी वॉन्ट टू हॅव अ क्लिअर कट सो इफ यू हॅव गॉट एनी सोल्युशन लीगल मला दॅट इज माय मला जे लीगल सोल्युशन वाटते ते मी ते सांगतोय की आपण सर्व्हिसेस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया जे आपण करतो बऱ्याचदा लोक आपल्याकडे टर्की प्रोजेक्ट पाठवतात आणि मग इथून काही माणसं पाठवतात त्याचं इलेक्शन कमिशन करतात आणि मग त्याच्याकरता लागलेले चार्जेस आहेत हे सुद्धा लोक इकडं त्याचं इन्व्हॉइसिंग वेगळं करतात
आणि मग त्याच्या अगेन्स्ट पेमेंट येतं लोकांना. पण सर्व्हिस पण मग त्या सर्व्हिसेस मध्ये असं आहे की तो माणूस इथं जातो, त्याचं ट्रॅव्हलिंग फिजिकल आहे, बरोबर आहे. पण मग त्याच्याबरोबर तो काही स्पेअर पार्ट्स घेऊन जातो किंवा काही हे घेऊन जातो. ह्या सगळ्या जशा सर्व्हिसेस आहेत ज्या त्याचं इन्व्हॉइसिंग केलं जातं त्याच्या अगेन्स्ट पण फॉरेन रेमिटन्स येतो. बेसिकली आताचं जे रुलिंग आहे किंवा जे रिटर्न डाऊन रुलिंग आहे त्याच्यामध्ये इतकी लूपहोल्स आहेत की बरोबर. आता ह्याच्यामध्ये असं आहे की जीएसटीच्या डिपार्टमेंटमध्ये आता सध्या आमच्या लॉजिस्टिक कंपन्यांसाठी चालू असलेला प्रॉब्लेम असा आहे की फ्रेटवर किती जीएसटी लावायचा हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर खूप मारामारी चालू आहे बरेच वर्षापासून. की मग फ्रेट जर का तुम्ही लावत असाल तर आम्ही 18% लावतो. मग मी म्हणतो की आम्ही 18%च लावतो. लोक म्हणतात शिपिंग लाईन्स काही 2.5% म्हणजे 5% लावतात. मग 5% तरी का? आम्ही एक्सपोर्ट करतो, आम्ही फ्रेट सर्व्हिस देतोय. सर्व्हिस एंड होते माझी परदेशामध्ये तिकडे, कारण शिपिंग लाईनचा कंटेनर माझा तिथे डीओ दिला जाणार आहे त्या देशामध्ये आणि मग इकडनं तो कंटेनर गेलाय. मग मी फ्रेटवर एक तर जीएसटी लावायचा का नाही, मग मी लावणारा त्याच्यामध्ये 5% लावायचा का 18% लावायचा हा डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये. जर बिकॉज तुम्ही जसं म्हणलं की सर्व्हिस दिली, आपल्या जीएसटी ऍक्ट मध्ये सर्व्हिस ऑल्सो कॉल्स फॉर अ टॅक्स. बरोबर. बिकॉज दे से दॅट की सर्व्हिस कॅनॉट बी फिजिकली ट्रान्सपोर्टेड. राईट. इट इज व्हॉट यू आर डन इट इन आवर फिजिकल. तुमच्या देशामध्ये जीएसटी. राईट. सो द लॉ क्लिअरली सेज दॅट काही करा तुम्ही, काही दाखवा, काही नाही, 18% जीएसटी तुमच्या खर्चातनं भरा किंवा तुम्ही कन्व्हिन्स करून कस्टमरकडनं तो घेऊन या. बरोबर. नाही जसं नितीन म्हणलं तसं हा खूप डिस्कस झालेला नाही आणि हा खूप फॉर्मवर आहे. आय जस्ट पुट इट बिकॉज इफ यू हॅव गॉट एनी सोल्युशन ऑर इफ यू हॅव गॉट एनी इंडस्ट्रीला हेल्प होईल. सांगा सॉफ्टवेअर जे असेल त्यावेळेस आपण सेल करतो, बरोबर, तर त्यावेळेस ते फिजिकली मटेरियल म्हणजे तेव्हा काय असतं म्हणजे नाही त्याला सर्व्हिस टॅक्स त्याला सर्व्हिस टॅक्स लावावा लागतो. म्हणजे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम 5-6 वेळेला लिहून शेअर करा माहिती. ॲब्सोल्युटली नो इश्यूज. आम्ही एक्सपोर्ट करतो जरा उलाढाली करतो त्यामुळे डेफिनेटली सर. आता शेवटची 5 मिनिटं आहेत. मला बस एकदा बाकीचे सगळेच प्रश्न ऑलमोस्ट कव्हर झाले. गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह काय असतील तर खास एक्सपोर्ट आणि रिलेटेड टू कास्टिंग तुम्ही काय रिसर्च केला असेल तर कास्टिंग रिलेटेड असं नाही, पण गव्हर्नमेंटच्या इन्सेंटिव्ह मध्ये आता पहिला इन्सेंटिव्ह जो आपल्याला सगळ्यात लोकांना मिळतो ड्रॉबॅक मिळतो, ड्युटी ड्रॉबॅक सगळ्यांना माहिती असेल. एक्सपोर्ट केल्याबद्दल तुमचा IFSC कोड जर का आपण रजिस्टर केला असेल तर तो ड्रॉबॅकचा बेनिफिट तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली आफ्टर एक्सपोर्ट 60 डेजमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जातो. अपार्ट फ्रॉम दॅट पूर्वी चॅप्टर 3च्या अंडर MEIS नावाची एक स्कीम होती, मर्चंडाइज एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह स्कीम. त्याला आता रिप्लेस केलं आहे 23-28 या पॉलिसीमध्ये रोडटेक नावाची. सो रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑफ एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह. तर त्याच्या अंडर तुम्हाला सेम MEIS सारखंच पर्सेंटेज आहे. प्रत्येक एक्सपोर्टच्या तुमच्या HSN कोड प्रमाणे त्याचं पर्सेंटेज हे डिफाईन केलेलं आहे, रोडटेकचं किती मिळणार आहे ते. सो ड्रॉबॅक आणि रोडटेकचं साधारणतः मोरलेस सेमच असतं, पण तेवढा तो एक बेनिफिट आहे. तर रोडटेकचं जसं MEISचं लायसन्स व्हायचं तसंच रोडटेकचं लायसन्स तुम्हाला मिळतं. आता पूर्वी हे कुठल्या तरी कन्सल्टंट थ्रू करायला लागायचं. आता त्यांनी थोडं सिम्प्लिफाय अजून केलं आहे की जसं आईसगेट रजिस्ट्रेशन तुमचं झालं त्या युजर ID पासवर्डने तुम्ही तुमच्या लॉग इन करून रोडटेक अकाउंट तुम्ही ओपन करू शकता आणि मग त्याच्या RODTP असं ते त्याचं फुल फॉर्म हे आहे, शॉर्ट फॉर्म आहे RODTP स्कीम. तर त्याच्यामध्ये ते अकाउंट तुम्हाला ओपन करायला लागतं. ते अकाउंट ओपन झालं की त्याच्या अंडर असलेली सगळी शिपिंग बिल तुम्ही सिलेक्ट करून एक स्क्रिप्ट जनरेट करू शकता आणि मग ते स्क्रिप्ट तुम्हाला विकता येतं मार्केटमध्ये. मग त्याच्यात ते पैसे तुम्ही एनकॅश करू शकता. सेकंडली जर का तुम्हाला ते स्क्रिप्ट वापरायचं असेल तर तुम्ही ते अगेन्स्ट इम्पोर्ट ड्युटी तुम्ही वापरू शकता. जर का कोणाचा इम्पोर्ट असेल तर समजा तुम्हाला 1 लाखाचं स्क्रिप्ट मिळालं रोडटेकचं, तर त्या स्क्रिप्टच्या अगेन्स्ट तुम्ही ड्युटी बेसिक ड्युटी जी आहे ती तुमची त्याच्यामधनं वेवा होऊ शकते. 18% IGST तर तुम्हाला भरायचंच आहे, पण बेसिक ड्युटी जी आहे त्याच्याकरता त्या याला तुम्हाला फायदा होऊ शकतो. सो हा एक दुसरा इन्सेंटिव्ह झाला. बाकी मग चॅप्टर 3च्या अंडरचे जे पुढचे इन्सेंटिव्ह याच्यामध्ये ॲडव्हान्स ऑथरायझेशन आहे. ज्या कोणी कंपन्या काही रॉ मटेरियल इम्पोर्ट करत आहेत आणि त्या रॉ मटेरियलचा वापर करून काही एक्सपोर्ट करत असतील तर त्याच्यासाठी ॲडव्हान्स ऑथरायझेशन आपण घेऊ शकतो स्कीम. मग ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तो जो काही तुमचा इम्पोर्ट होणार आहे तो ड्युटी फ्री होतो आणि मग जो एक्सपोर्ट तुम्ही कराल त्या रॉ मटेरियलचा वापर करून
त्याच्यामध्ये मिनिमम 15% to 20% व्हॅल्यू ॲडिशन असली पाहिजे असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं आहे. तर ती व्हॅल्यू ॲडिशन नॉर्मली असतेच लोकांची आणि तो तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. मग ते जर तुम्हाला एक लायसन्स मिळतं ॲडव्हान्स ऑथरायझेशनचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही तो एक्सपोर्ट दाखवू शकता आणि मग ते तुम्हाला लायसन्सची जी अमाऊंट संपल्यानंतर ते परत क्लोज करायला लागतं. सो त्याचं रिडम्शन हा एक नंतरचा पार्ट असतो. सो ॲडव्हान्स ऑथरायझेशन हा एक स्कीमचा एक भाग आहे. दुसरा भाग आहे की तुम्ही EPCGच्या अंडर म्हणजे थोडक्यात काही कॅपिटल इक्विपमेंट तुम्ही इम्पोर्ट करणार असाल तर त्याची ड्युटी तुम्हाला पूर्णपणे वेव ऑफ करता येते. पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्सपोर्ट ऑब्लिगेशन पूर्ण करायला लागतं. तुम्ही जेवढी ड्युटी वेव ऑफ केलेली आहे त्याच्या 6 टाइम्स तुम्हाला 6 वर्षांमध्ये 8 टाइम्स तुम्हाला एक्सपोर्ट करायला लागतं. सो हा त्याचा एक त्यांनी ठेवलेला क्रायटेरिया आहे. मग ते तुमच्या पुढच्या 6 वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक एक्सपोर्टच्या शिपिंग बिल्समध्ये तो EPCG नंबर त्याला मेन्शन करावा लागतो, इनवॉइसवर मेन्शन करायला लागतो आणि मग ते सगळं तुमचं एक्सपोर्ट ऑब्लिगेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते लायसन्स जे आहे ते तुम्हाला क्लोज करायला लागतं. नंतर DGFTला जाऊन ती सगळी प्रोसेस पूर्ण करायला लागते. सो कॅपिटल इक्विपमेंट जर का बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात करायचं असतील तर त्याच्यासाठी त्याचा बऱ्यापैकी उपयोग होतो. खूप जणांना त्याचा फायदा झालेला आहे डेफिनेटली. त्याच्यानंतर अजून एक मूव्हल लायसन्स आहे ज्याचं आत्ता रिसेंटली मी एका पार्टीवर काम केलं, विच इज थोडक्यात अंडर 65 सेक्शन ऑफ कस्टम्स ॲक्ट त्यांनी तो एक लायसन्स नवीन चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये फायदा असा होतो की ज्या खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचा पूर्ण प्लांट जो आहे तो बॉन्डेड वेअरहाऊस म्हणून ते कन्वर्ट करतात आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की तो जो काही इम्पोर्ट होतो तुमचा हा कम्प्लिटली ड्युटी फ्री होऊन जातो आणि तुम्ही त्या बनणाऱ्या सगळ्या प्रोडक्ट्समधनं एक्सपोर्ट करू शकता. पण फायदा असा आहे की तुम्हाला त्याच्यामधनं एक्सपोर्ट क्लिअरन्स करण्याकरता म्हणा किंवा इम्पोर्ट क्लिअरन्स करण्याकरता थोडीशी सुविधा मिळते. पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला अंडर चॅप्टर 3 जे आपले इन्सेंटिव्ह मिळतात, ड्रॉबॅक म्हणा किंवा हे RODTPचा जो बेनिफिट आहे ते तुम्हाला घेता येते. पण तुमचा इम्पोर्ट जर का रेग्युलर असेल आणि एक्सपोर्ट तुम्ही करत असाल, प्लांट मोठा असेल तर बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये ते कन्वर्ट करून तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा घेता येऊ शकतो. 100% EOU म्हणतात तेच का? 100% EOU वेगळा पार्ट आहे, पण हा एक मूव्हल लायसन्स त्यांनी आता त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे. म्हणजे इम्पोर्ट 100% इम्पोर्ट केलं आणि एक्सपोर्ट केलं असं समजा पार्ट त्यासाठी म्हणतात. हां बरोबर. पण तो बॉन्डेड वेअरहाऊसिंग तुमचं जे करण्याकरता जे डॉक्युमेंटेशन आहे ते थोडंसं जास्त ट्रिकी आहे. त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो. कुठल्या तरी एक्सपोर्टच्या म्हणजे आपल्या इथे पुण्याजवळचे जे काही आता हे जे ज्यांनी केलेलं आहे त्या तिथल्या जे ICD तळेगाव असेल किंवा ICD बांबोली असेल या ठिकाणीच्या अंडर ते तुम्हाला लायसन्स मिळतं. मग तुम्हाला ती सगळी प्रोव्हिजन त्याच्यामधली तुमचा स्टॉक टेक म्हणा, त्याचं मंथली रिपोर्ट म्हणा, हे सगळं थोडंसं ॲडिशनल त्याच्यामध्ये होतं. हां तर त्याच्यामध्ये असं आहे की हां तर त्रासदायक थोडंसं होतं. ज्यांना व्हॉल्यूममध्ये काम करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट चालतो आणि इम्पोर्टही चालतो त्यांच्यासाठी ते थोडंसं फिजिबल आहे. खूप छान. थँक्यू विजयजी. रिअली थँक्यू फॉर कमिंग ओव्हर हिअर. आज आलात तुम्ही आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली. मी अनिलजींना रिक्वेस्ट करतो की आमच्या सर्वांतर्फे त्यांना एक छान भेट देऊन धन्यवाद म्हणाले. एक 2 मिनिटात फक्त आपण जे आपल्या ज्या फोरमसाठी आपण एकत्र जमलो आहोत तिकडे बरेच जण नवीन आहेत तर त्याची 2 मिनिटं माहिती सांगितली तर आम्हाला खूप आवडेल. बोलून घ्या. मला वाटतं आपल्याकडे तर नवीन आलेले आहेत कारण बरेचसे जुने आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल. फक्त आता फर्स्ट टाईम आले आहेत किंवा ज्यांना पूर्ण माहिती नाही आहे की GDC टेक फोरम हा डायकास्टिंग करणारे जे कंपनीज आहेत की त्यांचं सॉर्ट ऑफ असोसिएशन त्यांचे वी आर वर्किंग प्रायमरली फॉर द डायकास्टिंग फॅटर्निटी जी आहे ती त्यांना मेकिंग देम केपेबल फॉर द एक्सपोर्ट्स or even for local also, but you know the capabilities enhancement च्या दृष्टीने बरेचसे प्रोग्राम्स असे केले जातात.
जो डायकास्टर्स नाही आहेत ते सुद्धा याचं मेंबर होऊ शकतात. स्टुडंट्स मेंबरशिप पण आपली आहे आणि कॉर्पोरेट मेंबरशिप आहे. इवन इफ यू आर नॉट अ डायकास्टिंग कंपनी, but if you are a corporate using the die casting or maybe working for the die casting, supporting the die casting, etc., they also can become the member. And there are many programs which are conducted, like we take a delegation of our companies abroad. मी आता पण ते चायनाला गेलेलो आहोत, युरोपमध्ये गेलेलो आहोत, अमेरिकेला गेलेलो आहोत. सो giving exposure to the diecasters of what is happening in the world. Then we have got different associations with the different organizations in the world who are working in the diecasting. With through then lot of exposure, our people they get it. Then we also have started recently working upon with along with Symbiosis about upskilling of the employees. Supposing my employee is there, he is a diploma holder, and if he is wanting or aspiring to be the engineer, I mean a degree, right? So they have designed the program which is agreed to, the government has approved it, and he gets a regular degree of BE. From ITI to a diploma. While working they can learn. जे अशा टाईपच्या ज्या काही आहेत की वी आर ट्राईंग टू डू मेक इट थ्रू अवर फॉरम. आणि देर आर मेनी सच थिंग्स. गव्हर्मेंट इंटरॅक्शन मेनी टाइम्स वॉट एव्हर आर द ॲज ए ऑर्गनायझेशन वी कॅन टेक इट टू द authorities. So, and they are responded properly instead of being individual. So this is how the different forms. So we very much thankful to you. Yes. That you could take out time and It's my pleasure. yes. And this type of meeting we are conducting every last Friday, Saturday. Every last Saturday of every month. This one is 84th Coffee Talk, going for last 7 years maybe now. आणि आता विचार करतो पुढचा कॉफी टॉक वी आर प्लॅनिंग अ पॅनल डिस्कशन यंग माइंड्स इन डायकास्टिंग असं काहीतरी त्याच्यावरती असेल. विल कीप यू पोस्टेड. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या ईमेल ॲड्रेसवर लिहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येईल नक्की. थँक्यू. विथ दिस इन माइंड थँक्यू फॉर कमिंग. मला बरं झालं. हो